आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ सेक्टर इथं पाकिस्ताननं आज सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. या ठिकाणी सीमेपलीकडून लष्करी तळांवर आणि स्थानिक वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात 2 स्थानिक नागरिक जखमी झाले. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मिळणारे अन्नधान्यांचे दर सलग 5व्या वर्षी म्हणजे जून 2018 पर्यंत स्थिर राहतील, अशी ग्वाही केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात काल मुंबईत विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी प्रत्यक्षात कर्जवसुली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. काल अहमदनगर इथं आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्याकरता 2017-18 या वर्षासाठी 222 लाख रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. या अभियानात वृक्ष लागवडीसह हरितगृहातील भाजीपाला लागवड, साठवण आदी बाबींसाठी हा निधी वापरला जाणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत फलोत्पादन यांत्रिकीकरण प्रकल्प राबवण्यासाठी जिल्ह्याला 27 लाखांचा कार्यक्रम प्राप्त झाला असून या प्रकल्पांतर्गत ट्रॅक्टर तसंच चलित अवजारांचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं औरंगाबाद इथं आयोजित वसंतोत्सवात आज राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी धोरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पोषक आहे किंवा नाही, हा या स्पर्धेचा विषय आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.